अर्धा लिटर जास्त नाही टाकलं का नाही माहित नाही बरं. पाठी आम्हाला का राजू मला रानात जाऊन येतं जरसक. मी काय सांगू लागलो काय सांगू लागलो विसरून गेलो. हा मी सांगू लागलो की नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आलेले गावात ना आणि थोडा प्रॉब्लेम झाला होता. माझ्या गाडीत नाही तेल, माझी गाडी पाठीमाग बंद पडली दिसते तुम्हाला. मी गाडी दुसऱ्याच्या गाडीतलं तेल चोरायलो बघा. गाडी कोणाची ते नाही दाखवणार मी, पक्षी चोरायला तेवढं मला माहिती आहे. आणि असा बुंगळा लागला मोठमोठा, फटाफट भराय बघा विषय. बोला सुद्धा मिळणार नाही बरं काय ज्याची गाडी त्याला, कारण की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना तर काय फरक पडत नाही. कोणाचं काय तेल काढून घेतलं काय काय केलं काय, आपल्याला तर कोणी काय बोलू शकत नाही. त्याच्यामुळे एवढं झाले अवघडच रे बाई. कधी काय कोणाचं काय बंद पडेल आणि कोणाचं कुठं काय सुरू होईल काय सांगता येत नाही. लई अवघडे करतोय. 1 लिटर घेऊ काढून, होईन तसं होईन. जर मिळ लागला पैसे देऊ. चालू ये अर्धा जास्त राहिले. काय संतोषराव तेल अर्धा लिटर जास्त नाही टाकलं का नाही माहित नाही बरं. पाठी आम्हाला का राजू मला रानात जाऊन येतं जरसक. किती 100. संतोषराव अरे बाहेर आली रे, पटाळा झाला जरसक. अरे बाबा कुठं जळायला सांडलं बघा एवढं मोठं. मग दिसलं ती आधी झाकण लावू द्या, बरं हे बी जायचं सांडून ना. बटाळा जरा झाकण लावा लागेल नाहीच. बसते का नाही बाबा, हे बसलं लागलं तरी आपल्या गाडीत देऊ टाकून. आता वहीन जसं वाचत असं ती चाबी नाही. आता चाबी सगळीकडे तेल चोरी व्हायले. माझ्या गाडीत किती तेल आहे जरसकच आहे, जास्त नाही. बयो अशी टाकी पळाली. ओके काय हो काय मिळेल काय. कॅमेरा मी जर ओपन केला की साईडला तर येतो. हा बाबा जा. अहो तुमचं अर्धा लिटर तेल घेतले बरं का. नाही हा बाटली भरून तुम्हाला आणखी बी व्हिडिओ दाखवतो मी. जर अर्धा लिटरच्या वर जर निघलं तेल, तुम्ही 5 लिटरचे पैसे द्यालात का. कोण दिवशी नाही नाही मी खरंच कोण दिवशी घेतली नाही, आजच घेतली गपकी राजभाऊ आजच घेतली. हा मग आता व्हिडिओ काढायला म्हणलं तुमचे तर रिॲक्शन घ्यावं लागतील. काय नाही आईला राहणार सोडायचं होतं म्हणून थोडंसं तेल टाकलं. फलाटावला येत महाग द्यायलेत ना, 180 रुपये लिटर द्यायलेत फलाटाव. बघू शकता मित्रांनो, आता आमचा स्लॅब ठोकायला चालू आहे. संतोषराव बी बेस्ट पैकी स्लॅब ठोकायला. हां हां
ठोकणाऱ्याचं कसं झालंय काय माहिती. ते ठोकणारे बी कसे आहेत का नाही हो, सकाळी इतकं दिवसभर असं इतकं घाण ऊन लागत आहे, इतकं घाण लागत आहे, तरी ते असं दिवसभर येऊन काम करते. कसं काय वाटतं काय माहिती. सकाळी 6ला यायचं. काय भाऊ भाऊ आता हे बंद होत नाही, खरंच बंद होत नाही. मी काय सांगू विसरून गेलो आहे. हा मी सांगू लागलो की ऊन हे इतकं खराब लागते, तरी पण आहे ना असं तापत आहे, तरी पण इतक्या उशिरा येऊन काम करतात. तर माझं एवढंच म्हणणं की सकाळी 6 वाजता येऊन 10-11 वाजेपर्यंत काम करणं आणि वापस घरी जाणं. ते तसं करत नाहीत. ते तर 10 वाजता जाते, 4 वाजता 6 वाजता. बऱ्याच वेळ तुम्हाला दिवसभर ऊन लागत नाही. हा नाही लागत म्हणा. बघा त्याला आता आताच सकाळचे 10-10:30 वाजता म्हणून मला तर इतकं गरम आले बापरे. तर मी बोंद्र्याचं तिरट घालून आलोय. बोंद्र याच्याकडून आधी लागलं. काही दिवसाखाली आम्ही ते पण छत हे करत होतो होय. त्या टायमिंग ते छत चालू होता, आम्ही व्हिडिओ काढत होतो की नाही. छत चालू होता हे समोरचा इकडे सुटलं बघा पाठीमाग. इथे एक खेळ हा नाही, इथं लाफा तुटला सगळा. हे काय या कोण दिवशी काय पेट्रोल काढा नाही तुम्हाला खरं सांगाल काय. बघू शकता मित्रांनो, ही गाडी येते, तिचं आम्ही तेल चोरी केले आणि त्या गाडीचा मालक हे माणूस आहे वेस्ट. ते काय बाबा बिचारा आपलं काम करायला दादा. आम्हाला माहिती एक्स्ट्रा तेल असते म्हणून आम्ही चोरी केले म्हणून दादा तिकडे सगळं मटेरियल इथं टाकलेले, सगळं ओकेमध्ये रेत इथं टाकली. आणि ही गाडी रात्रपासून इथंच उभा आहे, मीच लावलेली बघा. वाजत ते खळखळ क्लॅम्पटे कायच करा. म्हणजे शॉकअप डायरेक्ट याला लागत आहेत, म्हणजे लागत नाहीत आणखी पण स्टेअरिंग रॉडला. त्या चला आता आपल्याला जे काम करतात तिथं काय काम करायला आता सध्या हे नाही, त्याच्यामुळं आता काय करू जाऊ घरी. तर बघू शकता मित्रांनो, आता मी घरी सकाळपासून पोहोचलोय, पण थोडं झोपलो होतो, डोळे दुखू लागली, सगळे लाल झालेत. हो दिसले का, तेव्हा झोपलो होतो थोडं. तर आता काय करायचं माहिती का, तुम्हाला आता मी अगोदर सांगितलेलं की आजीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेले. तर आता आपल्याला बनवायचे आजीसाठी पोहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू माहिती का, पोहे बनवून घेऊ आणि नंतर परत सगळेजण खाऊ, कारण की दोघं जणांची बनवायची आजीचे आणि माझे. तर चला तर घेऊ एकदा बनवून. असं गरमायले बापरे, इतकं ऊन लागले काय सांगू आता. तर चल इथे बेस्टपैकी तुम्हाला दाखवतो पोहे कसे बनवतात. तर तसं तर सगळं इथं सगळं सेटअप ठेवलेलं आहे बरं का. आता फक्त पोहे बनवायचेत, त्याच्यानंतर हे करायचे. तर चला सगळ्यात पहिले पोहे बनवून घेऊ आणि नंतर पुन्हा तुम्हाला दाखवतो कसे बनवले तर काय बनवले. तर बघू शकता मित्रांनो, आपले झाले पोहे. गॅस पण बंद केला आहे बघा. आता घ्यायचे ताटातून टाकायचे पोटातून लगायचे, भांडे घासायचे सगळे. किती करता झालं सगळं, इथे पेपर, इथे सगळं हे उचलून ठेवायचे. हे पण धुतले, हे धुतले, एक प्लेट आणि ते एक प्लेट धुतली. आता ही एक धुवायची राहिली आणि बस ती एक राहिली. बेसिनमध्ये बी एक वाटी त्याचा आणि कढई पण धुवायची.
चलो इसमें डाल के इसको इसमें डाल के पेट में डाल के ते बघू शकता मित्रांनो वेस्ट पैकी झाल्यावर हां कसं ब्लर दिसायलो हां आताशी दिसलं बा बरं वेस्ट झाले मिरची बिरची पोहा बिया सगळं ओकेमध्ये झाले आता घेतो एकदा बेस्ट खाऊन बघू शकता मित्रांनो आपलं झालंय तर आता एवढे भांडे धुवायचे आपल्याला एक इथं आधी धुवतलंय याला ठेवायचे तर हे धुवायचे येतं आधी धुवायचं बाकी तर हे सगळं साफ करून घेऊ एकदा आणि धुवून घेऊ बेस्ट पैकी तर चला ह्याला साफ करून घेऊ बेस्ट पैकी एकदा याला ठेवू इकडं अभी फिर जो कटा हुआ है उसको साइड में निकाल देना ड्रेसिंग तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय